व्यक्तिचित्र रांगोळी करत असताना आपण नेमकी कोणकोणती काळजी घ्यावी ते चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार मंडळी, कलाछंद आर्ट या यूट्यूब चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल आम्हाला महाशिवरात्रीनिमित्त एक रांगोळी ऑर्डर मिळाली होती आणि तुम्हाला माहीतच असेल, रांगोळी ऑर्डर म्हणजे एक डबल एक्साइटमेंट पण असते आणि त्याचबरोबर एक टेन्शन पण असतं. कारण रांगोळी म्हणजे फक्त रंग भरणे नव्हे, तर त्याचसोबत आपली कल्पना, श्रद्धा आणि मनापासून करत असलेला एक भाव असतो. सकाळपासून रांगोळीची तयारी सुरू केली. त्यासाठी लागणारं साहित्य, रंग, ब्रश, चॉक, स्केल सगळं मटेरियल घेतलं. पण नेहमीप्रमाणेच रंग मिक्स करण्यासाठी घेणारी पॅलेट मात्र विसरलोच. त्यासाठी ओंकारने मात्र लक्षात ठेवून पॅलेट घेतली. चला तर मग आता आपण रांगोळी कशी काढायची ते पाहूया. आणि हो, रांगोळी परफेक्ट येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रांगोळीचं केलेलं स्केच. आणि हे परफेक्ट स्केच आपल्याला काढून दिलं आपल्या लहानशा वैष्णवीने. आणि मग आपण रात्री पोहोचलो शेंदुर्णीला. तिथे पोहोचल्यावर मंदिरामध्ये आपण सर्वप्रथम नेमकी रांगोळी कुठे काढायची ही जागा फिक्स करून घेतली व त्या निवडलेल्या जागेला स्वच्छ आणि क्लीन करण्यासाठी आपल्याला तेथील मंडळींनी मदत केली. त्यानंतर आपण त्या क्लीन केलेल्या जागेवर आपल्या ब्राऊन पेपरवर असलेले स्केच चिटकवून घेतले. ते चिटकवण्यासाठी तर आपल्याला नेहमीप्रमाणे ओंकारने मदत केलीच. आता खरा पुढचा प्रवास सुरू होणार होता, म्हणजेच रांगोळीला प्रत्यक्षात रांगोळीच्या माध्यमातून उतरविण्याचा. आणि मग आपण रंग भरण्यास सुरुवात केली. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की नेमके हे रंग कोणते असतात. हे रंग म्हणजेच लेक कलर किंवा पिगमेंट कलर असतात. ते आपल्या नॉर्मल म्हणजेच नेहमी वापरणाऱ्या रांगोळीमध्ये आपण घासून ते रंग तयार करतो व तेच रंग या ठिकाणी आपण वापरत असतो. परंतु ही रांगोळी अगदी बारीक असल्याने रांगोळीमध्ये अतिशय जिवंतपणा मात्र येतो. रांगोळी जशी जशी होत गेली तशी तिथल्या लोकांना मात्र ही रांगोळी आहे असा विश्वासच बसत नव्हता. आणि मग नेहमीप्रमाणे आपल्याला अनुभव येत गेला. तो म्हणजेच ही सगळी मंडळी त्या रांगोळी जवळ येऊन अगदी निरीक्षण करून पाहू लागली की ही नेमकी रांगोळीच आहे की काय. बरेच जण मधून ही रांगोळीच आहे का त्यासाठी बोट लावून चेक करून पाहत होती. तर बरीच जण रांगोळीचा फोटो व व्हिडिओ काढून स्टेटसला कसे पटकन लावता येईल याची धडपड करत होते. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, खरं तर प्रत्येक कलाकाराचं हेच समाधान असतं की आपण केलेल्या कलेला तेथील कलारसिकांनी दाद द्यावी. आणि या फोटोज, व्हिडिओज तसेच अनेक जणांच्या स्तुतीने मात्र मला आनंदच होत होता. कारण आपण करत असलेल्या कलेला मिळणारी हीच खरी किंमत असते. आता मात्र रांगोळी बऱ्यापैकी झालेली होती, परंतु फायनल टच द्यायचा होता. शेडलाईट तसेच बऱ्याच ठिकाणी हवे असलेले बारकावे आपण रांगोळीच्या सहाय्याने पूर्ण करून घेतले. आणि मग शेवटी काम होते ते रांगोळीला बॉर्डर करण्याचे. कारण हे बॉर्डर केल्यावर रांगोळी मात्र अतिशय जिवंत दिसायला लागते. ओंकार, अमन सर व मी, आम्ही तिघांनी मिळून या रांगोळीला बॉर्डर देऊन रांगोळी पूर्णत्वास नेली. आणि ज्यांनी आपल्याला ही रांगोळी ऑर्डर दिली होती ते ती रांगोळी बघण्यासाठी चक्क सकाळीच 5 वाजता मंदिरात हजर झाले. आणि त्यांना रांगोळी पाहून तर विश्वासच वाटत नव्हता की ही खरोखर रांगोळी आहे. पण मित्रांनो, खरी कसोटी लागते ती रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर. कारण यावेळेचा अनुभव आमचा असा होता की रांगोळी काढून देखील झाली, फायनल झाली, परंतु त्यानंतर तिथे कुणीतरी येणाऱ्या एका भक्ताने मात्र संपूर्ण रांगोळीवर फुले वाहिली. पण मित्रांनो, आपण रांगोळी करत असाल त्यानंतर रांगोळी केल्यानंतर त्याची काळजी देखील घेत जा. म्हणजे तेथील कोणीतरी अशा प्रकारचं त्या रांगोळीचं नुकसान किंवा खराब होणार नाही याची काळजी देखील घेत जा. आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि रांगोळीबद्दल तुमच्या मनात असणारे प्रश्न किंवा शंका आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि हो, आपल्या कलाछंद आर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.